श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळ गाथाच्या या नवीन भागामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर एक असा व्यक्तिमत्व आहे ज्यांना शंकर महाराजांचे बरेच अनुभव आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं शंकर महाराजांचे अनुभव जाणून घेऊया. तर नमस्कार आशाताई, आपलं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आम्ही असं ऐकून आहोत की तुम्हाला शंकर महाराजांचे बरेच अनुभव आहे. तर तुम्ही एखाद दुसरा आम्हाला सांगू शकाल का? अनुभव पुष्कळ आहेत सांगते. म्हणजे मला महाराजांना असं कुणाचा तरी संचार बघितला मी, आणि ते मला तिथे महाराज बघायचे होते त्या संचार रूपात, पण ती काय माझी गाठ पडून दिली नाही. मग मी एकदम अवस्थेला गेले आणि नंतर मग 5 दिवस मी काही पाणी आणणं काही घेतलं नाही. मला बाबा तुम्ही आधी का गेला आणि मला का मागून जन्म दिला, असं काहीतरी भांडण चालू होतं माझं बाबांशी. आणि 5व्या दिवशी मला एक मोठे अधिकारी पुरुष आहेत सत्संगातले, त्यांचं नाव घेत नाही मी, त्यांना प्रसिद्धी आवडत नाही, तर त्यांनी मला भेटून सगळं काही महाराजांचं सुख दिलं. महाराजांच्या रूपातच मी त्यांना आता बघते. म्हणजे महाराज पोथीत सांगतात ना, गुरुला भेटायला जावं लागत नाही, गुरु घर चालत येतो. हा अनुभव मला दांडगा आला. म्हणजे वा, खूप सुंदर. आम्ही असं पण ऐकून आहोत की तुम्ही ज्ञाननाथ रानडे जे शंकर महाराजांचे भक्त होते, तर त्यांचा पण तुम्हाला सहवास लाभला होता आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी अनुभव आलाय, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? ज्ञाननाथजींच्या इथं पण पुष्कळ अनुभव आले. एकदा मला अक्कलकोटला जायचं होतं. म्हणजे 25 वर्ष मी स्वामींची घरी सेवा करत होते. अक्कलकोटलाही जायचं नव्हतं, म्हणजे तेवढी परिस्थिती नव्हती आणि मुलं छोटी टाकून जाण्याची वगैरे म्हणजे हिंमत नव्हती. तर मी ज्ञाननाथजींच्या इथं गेले तेव्हा त्यांच्या फोटोवरचे, स्वामींच्या फोटोचे हार टपक टपक, तुम्ही माझ्या शेजारी लोकांना म्हणायचे, अरे फोटोचे आवाज ऐका ना. नाही नाही, आम्हाला नाही येत आवाज, पण मला येत होते. घरी आल्यावर माझ्याजवळ अक्कलकोटचं तिकीट तयार होतं. यांच्या ऑफिसमधल्या माणसांनी सांगितलं, आणि तिला वेळ आहे ना, घेऊन जा तिला, पहिलं जाऊ दे, आम्हाला वेळ नाही. खूप सुंदर अनुभव होता तो. आणि ज्ञाननाथजींचा दुसरा पण, मी त्यांना भोजनाला बोलवलं होतं. आणि एकदा म्हणजे माझ्या स्वप्नदृष्टांत यायचं की ज्ञाननाथजी माझ्याकडे जेवत आहेत. म्हणजे स्वप्नामध्ये दिसायचे की? हां, स्वप्नामध्ये दिसायचं मला माझ्या. तर मी म्हटलं एकदा आपण आमंत्रण करू ना, का बरं दादा, मला 3-3 वेळा असं होतंय म्हणून. तर मी गेले होते, पण नंतर त्यांनी मला सांगितलं माझं पारायण वगैरे चालू आहे आणि त्यामुळं मला जमत नाही, पण पारायण झाल्यावर तू बघ. तरी पण मला खूप असं वाईट वाटलं आणि मी त्या अवस्थेत तिथनं चालत शनिवार पेठेपर्यंत आले. शनिवार पेठच्या बसस्टॉपवर थांबल्यावर एक 10-12 वर्षाचा मुलगा होता माझ्या ओळखीचा किंवा आमच्या गल्लीतला, तो कुणीही नव्हता त्याच्या. तर त्यांनी मला मिठी मारली, मला भूक लागली आणि आमच्या खिडकीपाशी आल्यावर मला मेथीची भाजी आणि चपाती चालेल असं म्हणल्यावर मला तरी माझ्या डोक्यात काही आलं नाही. मग त्याला मी पटकन कुकर लावला, थोडंसं शिरा केला, खाऊ घातलं आणि नंतर ताट उचलायला गेल्यावर मी जरा थोडी शांत झाले. आल्या त्या गोष्टी सगळ्या स्पीडनी झाल्या ना माझ्या हातून. तर म्हटलं ह्याला काय माहिती माझ्या घरात मेथीची भाजी आणि चपाती केली, म्हणून मी लगेच त्याच्या मागे, तो निघाल्याबरोबर गेले वाड्यात. तर बाहेर वाड्याच्या दिंडी दरवाज्यात सगळेजण बसलेले. त्याने म्हटलं आता तो मुलगा गेला, तो कुठं गेला? कोणी नाही, मुलगा बिलगा गेला इथनं. म्हटलं अरे कर्ज, माझ्या घरातनं बाहेर पडलाय, आता जेवण करून गेलाय तो. त्याच्या नाही काय मामी, तुला मग काहीतरी भास होतोय असं म्हणून मी गप्प बसले. पण मग मी ओळखलं नाही, मी बाबांनी मला सांगितलं काय कोणाला जाऊ नको, मी आहे तुझी चटणी भाकरी खायला. वा, खूप सुंदर. आणि आम्ही जेव्हा इथं येत होतो तेव्हा आम्ही, म्हणजे बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की मेस होती तुमची, त्या मेसमध्ये शंकर महाराज येऊन जेवून गेले. तो अनुभव काय, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? मी खूप, म्हणजे तसे महाराजांनी माझ्याकडनं ताकद दिली म्हणून केले मी ते कष्ट. तर मी ते मेस चालवली होती, अगदी मजेत चाललं होतं माझं, काही मला प्रॉब्लेम होतोय काही नव्हते, पण मेस चालवली.
नंतर एका माझ्या मैत्रिणीने मला 7 मेंबर इंजिनियर मुलं वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं. मी अगदी हौसेने करायला गेले, मी फार सुगरण, मी करेल चांगलं. पण माझ्या अण्णाला चवच नाही, कुठल्याही प्रकारची चव नव्हती. मी स्वतः जेवायला बसल्यावर ओळखलं फर्स्ट डेपासून असं चाललं. मग त्या मुलांनी तिकडे तक्रार केली आणि नंतर मग माझ्या ती लक्षात आली. म्हटलं आपल्या बापाला ना सहन होत नाही आपण काम केलेलं, तर आपले आता चांगली चिरवत आहेत महाराज म्हणलं. आणि असं म्हणलं तर त्या बाईंना मी सांगितलं 2 दिवस वेळ द्या बघते. नंतर मी मठात गेले, बाबांना सांगितलं बाबा मला कुठलाही त्रास नाही आहे, मी खूप आनंदी आहे, पण मला अन्न खाऊ घालायची आणि अन्नदान करण्याची हौस फार आहे, तर ती पुरी व्हावी म्हणून मी हे करते. वेळ जात नाही दादा बाबा, काय करू मी? असं म्हणजे बाबांशी गप्पा मारून आले आणि घरी येऊन मी काही बेअंदाजे सगळं तिखट मीठ टाकलं. कसं टाकलं मला माहीत नाही, ते बाबांनीच टाकलं असेल त्या दिवशी. आणि त्या मुलांचे निरोप, अहो त्या आजींना काय बोललात का तुम्ही? रात्रीचं जेवण खूप चांगलं होतं. ती मुलं जवळजवळ 3 वर्ष माझ्याकडं सोडलं नाही मला, अजूनही येतात भेटायला. सगळ्या अमेरिकेला वगैरे गेल्यावर आता फोन करतात, येतात. हां, आता आम्ही जसं तुमचं देवघर वगैरे बघितलं, तिकडं शंकर महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्या खाली परडी ठेवली, तर त्या परडीबद्दल काय सांगाल का? म्हणजे आमचं घर खूप छोटं होतं आणि आमच्या सासूबाई शंकराची खूप सेवा करायच्या, सासरे गणपतीची करायची. म्हणजे देवाला नास्तिक वगैरे काही नव्हते, ते पण जाणत होते, पण ते काय व्यवस्थित कुलाचार वगैरे त्यांच्या हातून नसेल झाले त्यावेळेला. तर ती परडीवाली मी जरा झोपले की ती परडी घेऊन एक बाई यायची. अजून मला तिचं रूप साक्षात दिसतं. म्हणजे स्वप्नामध्ये म्हणताय का? स्वप्नामध्ये एकदा प्रत्यक्ष भेटली होती, पण मला खाऊ का गिळू असं केलं होतं तिने. बापरे म्हणलं, मी घाबरले, दूर राहिले तिच्यापासून. म्हणलं नाही आपली काहीतरी मोठी चूक आहे. आणि नंतर मग ती असं रोजच यायची आणि मी आपलं दुर्लक्ष चालू, लहान घर आहे, कुठं आणू परडी, परडीचं सोहळं असतं, अंगात येणारे वाऱ्याचे लोक मला भीती घालायचे, तुम्हाला हे नाही पाळणं होणार नाही, अमकं नाही तमकं नाही ढमकं नाही, सगळं काही ते झालं बोलून. आणि नंतर मग मी एक दिवस ती आली तेव्हा मी माझ्याजवळची छोट्या चिल्लरमधलं छोटंसं असं नाणं काढून त्याला देत होते. तेव्हा तिने मला सांगितलं नाक दाबेल म्हणजे तोंड उघडेल. आणि मी खरोखर तुळजापुरात जाऊन परडी आणली सगळी छानपैकी आणि वाटेतच माझेच स्वतःची पिरियड आला. आता म्हणलं तुला टाकूही देऊन दे, नाही रस्त्यात टाकू कसं तुला, चल म्हणलं आता अशी. मग ती काही नाही, त्या दिवसापासून खूप खुशीने, खूप परकता, खूप सगळं काही चांगलं. म्हणजे असं मी माझ्या पद्धतीने तिची सेवा केली. घरात परडी भरते, कधीतरी वाटलं तर जोगवा मागते. अजून एक आम्ही तुमच्याबद्दल असा अनुभव ऐकून आहोत की तुम्ही मठामध्ये गेले होते आणि मठामध्ये तुम्हाला महाराजांनी एक वेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? हो, ते म्हणजे कसं काय, मी मठात केव्हाही जायची, लहर आली की. दुपारची वेळ होते किंवा काय झालं की लोक जशी माहेरी जातात, काय मानसिक टेन्शन आलं किंवा काय खूप आनंद झाला तरी आपला मठ म्हणजे आमचं माहेरघर होतं ते. आणि तिथं जाऊन बसले मी आणि समोरनं 2 बैलगाडीला 2 बैल येत होती. तर ती बैल पाहून मी एकदम इतकं म्हणलं काय डोळे आहेत त्यांचे हिऱ्यासारखे, असं माझ्या तोंडातनं गेलं. मला तेवढ्यात एक तिथं कोणीही ग्रस्त नव्हते, मी एकटीच बसलेली. एक आजोबा उभे राहिले, ते पण एवढे सुंदर की मला त्यांच्याकडे बघतच राहावं वाटलं. ते म्हणले अगं बाई ही काय बैल बघती, शिक्रापूरच्या बाळाभाऊ रुक्याची बैल बदलायची. अरे देवा म्हटलं यांनी तर आपल्या गळ्यालाच हात घातलाय, आपल्या आजोबांचंच नाव घेतोय हा माणूस. म्हणजे माझ्या आईचे वडील, ही मोठी आसामी होती शिक्रापूरची.
त्याची बैलं बघायची, अमकं बघायची, तमकं बघायची. असं मी बघितलं आणि थोड्या वेळ मी थोडी इकडे तिकडे झाले काहीतरी. आता मठ म्हणजे वेगळा होता त्यावेळेला तो. आणि बघते तर म्हटलं नाही, बाबांना आपण नमस्कार नाही केला, आपण करू. आता महाराजांच्या हद्दीच्या बाहेर आहे ते, आपण करू त्यांना, असं म्हणत तो ते तिथल्या तिथं गायब. पण त्यांचं जे सौंदर्य होतं ना, त्या बैलांचं मी कौतुक केलं, ते त्यांचं तर सौंदर्य मला बघवतच नव्हतं, म्हणजे सगळं होतं. खूप मजा आली. कधीची गोष्ट आहे, म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? बरेच जवळजवळ 20 वर्षापूर्वीची, जास्तच. आता आठवत नाही एवढं, पण अशा खूप. आणि सगळ्यात सांगते, जपानला मला मुलीबरोबर मी जपानला गेले होते. आणि मला माहीत नव्हतं मला शुगर आहे किंवा काय, कधी टेस्ट केली नव्हती, प्रॉब्लेमच नव्हता. छोट्या बाळाला सांभाळायला म्हणून मी जायची, ती ऑफिसला जायची. आणि नंतर मला तिथे जोरजोरात ती शुगर वाढली असेल का काय कोणास ठाऊक, चक्कर यायला लागली. तर मी मुलीच्या मागे लागले, मला जावायच्या दारात नाही मारायचं. म्हणजे इतकी घाबरले मी. तर म्हटलं मला जायचं घरी, तू माझं तिकीट बुक कर, मी बाळाला घेऊन जाते, तिथं आम्ही 4 माणसं आहेत, सगळं सांभाळू, तू तुझा जॉब कर, असं सांगितलं. तिने कसं तरी तो महिना काढला, एक थोडेसे दिवस काढले. आणि असं करता करता मी खूप चिडचिड झाली माझी. तर मी ती एक दिवस ज्या दिवशी, त्या दिवशी तिच्या संपूर्ण अशी काचेची तावदानं असतात तिथे, असे गॅलरीतनं वगैरे, असे काही आपल्याकडे पण आता मिळतात फ्लॅटमध्ये बघायला. त्याच्यामध्ये शंकर महाराजांच्या समाधीवरचा जो फोटो आहे ना, केस कापलेला, त्या अवस्थेतले बाबा फोटोभर मला दर्शन दिलं. आणि मग मी विचार केला, मी म्हटलं बाबा तुम्ही इथं पण माझ्यासोबत आहात? मग मी नाही घाबरत, जाऊ द्या, मी राहते, तुम्ही सांभाळाल मला. म्हणजे एवढा दृढ विश्वास त्यांच्यावर होता माझा. आणि मुलगी त्याच दिवशी संध्याकाळी म्हणली, अगं तू सकाळी तितकी कटकट केली, मी आणलं बाई तिकीट तुझं काढून. म्हणलं मग जाते. आता माझ्या स्टंटमध्ये ब्लॉकेज आला होता आणि मी ग्लोबल हॉस्पिटलला एन्जिओग्राफी केली. त्याच्यामध्ये मला कळलं, तर डॉक्टर एन्जिओप्लास्टी करायचे वगैरे काही. तर मी त्यांना म्हटलं थांबा जरा, का कोणास ठाऊक, मला तिथे खूप चांगले डॉक्टर होते, सगळं होतं, पण मला काय बरं वाटे ना. म्हणलं मी बाबांच्या मला भेटल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाही, बाबा करतील ती पूर्व दिशा त्याचे. आणि नंतर मग मी घरी आले डिस्चार्ज घेऊन, आणि बाबांची साधना आपली करायला लागले. आणि नंतर मग ती साधना करायला लागले. 2-4 दिवस माझा मुलगा मला चिडवत होता, घाबरली बरं का आई, घाबरली आई, म्हणजे टिंगल करतात थोडीशी मुलं आणि याचे. तर मी म्हणले मी घाबरले नाही, बाबांना काय सांगते ते तुला नाही सांगत मी, बाबांचं माझं आहे ते माझ्या आमच्या दोघांच्यात राहू देत ते. आणि नंतर मग मी असं एक दिवस शांत अशी झोप लागली आणि बघितलं तर बाबा माझ्या ह्या खालच्या फोटोतनं महादेवाच्या पिंडीवर, पांढरी स्वच्छ संगमरवरी पिंडीवर मठातलं सगळं रूप, म्हणजे मठावर बसून. आणि घोडा कसा चालवतो माणूस एखादा, आणि इकडं तिकडं बघतं लहान मूल, बघा मी घोड्यावर बसलो, तसे पिंडीवर बसून माझ्याशी हसत होते, मला काही बोलले नाही, माझीच हे करत होते, असं मजा करत होते. कशी घाबरली म्हटलं आता झालं, पोरांचं बोलून झालं, तर ह्यांचं पण चाललंय वाटतं. असं म्हणजे आम्ही असं ऐकून आहोत की तुम्ही रविवार पेठेमध्ये जो कुटेवाडा आहे तिथं जे राधाबाई होत्या त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही जात होते, तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का, तुमचे आणि त्यांचे कधी संबंध होते? कुटेवाड्यात माझे काकान काकूच होते, आणि त्या काकान काकूंमुळंच महाराजांचं आम्हाला नाव माहिती आहे. आणि ते आमचे श्रद्धास्थान आहे, महाराजांच्या आधी ते आमच्या काका काकू श्रद्धास्थान आहे.
आणि आमच्या काकूंनी पुष्कळ त्यांचे म्हणजे ती जवळचा एक आजोबा, जवळचा बाप हीच भूमिका घेऊन ती वावरत होती त्यांच्यात. आणि ती गमती जमती खूप सांगायच्या. कधी आपल्या घरात वस्तू संपली तर नाही म्हणायचं नाही. तिने बरंच आम्हाला शिकवलं. त्यामुळं तिच्याबद्दल काकांबद्दल खूप आदर आहे. असं म्हणजे तिचं सांगण्यासारखं ते किती आता म्हणजे आठवणं एवढ्या काळात तरी अवघड आहे आता. तरी पण खूप म्हणजे नाव काढलं तरी असं आतून आम्हाला तिचं सगळं आठवतं. असं तिकडं मग तुम्हाला काही महाराजांचा असा दृष्टांत वगैरे झाला होता का? त्याच्याबद्दल काय सांगाल का? नाही, महाराजांचा दृष्टांत असा नाही. आमचे काका जेव्हा एक्सपायर्ड झाले. काका म्हणजे कोण? आनंदराव कुठे? आनंदराव कुठे. तर ते आम्ही ठाण्याला होतो. माझे वडील आणि ते, माझ्या वडिलांचं आणि त्यांचा अतिशय प्रेमाचे संबंध होते. भाऊबंदकी म्हणून ना, एक मित्रासारखे राहायचे ते एकमेकांना. तर तिथे मला मोठं शंकराचं मंदिर, अशी त्यांच्या आपल्या हाताचे पंजा एवढे डोळे असे सगळीकडनं, आणि ते कोणालाही त्या मंदिरात जाऊ देत नव्हते. फक्त मी गेले ना त्याचे बाजूला जायचे, ते मला जाऊ द्यायचे. काय कनेक्शन आहे महाराजांनी ते. म्हणजे हे सगळं स्वप्नामधलं बोलतात? हा, स्वप्नामध्ये सगळं स्वप्न दृष्टांत होतात मला, म्हणजे लगेच कळतं म्हणजे. आणि तुम्हाला सांगते, स्वामी सुद्धा बोललेत माझ्याशी. तर मी इथं माझ्या नातीचा जन्माच्या आदल्या दिवशी पाडव्याला तर इथं आले. ते बाळरूप टोपीचे फोटो आहेत बघा महाराजांचे. हा, तशी टोपी. पण ते मी म्हणत होते टोपडं घातलं महाराजांनी, टोपडं घातलं महाराजांनी. ती टोपी काय, मला काय झोपेत काय बोलत होते मला कळत नव्हतं. खालच्या जुन्या घरात होतो आम्ही राहायला. तर म्हटलं, आणि हातात सायकल. तुम्हाला सांगते, नवी कोरी हँडल त्यांचा. आणि आले माझ्याकडं मिस्किलपणे बघून हसतायत. म्हणजे काय चाललंय, जो असं टर उडवल्यासारखी माझी काहीतरी ते खोडी करत होते माझे अक्कलकोट स्वामी. आणि ते मी म्हटलं, हे म्हातारं कोण दिसतंय? हा, लोक विमानं घेऊन फिरतायत आणि हे म्हाताऱ्याला सायकल घेऊन फिरवायची वाटते. काय हो म्हटलं, काय चाललंय तुमचं? तरी ते हसतायत. एखादं द्वाड मूल असतं ना, ते खूप आईला ते खरं ते पटत नसतं, हे चुकीचं बोलतंय कळतंय, तरी पण आईला किती आतून उदगुल्या होतात ना, माझं बाळ कसं छान बोलतं, त्या पद्धतीचं त्यांचं माझं हसणं वगैरे चाललं होतं. आणि नंतर मी जागी झाले आणि म्हणलं, अरे हे सायकल का आडवी दाखवली मला, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी माझ्या मुलीला म्हटलं, चल तू नाशिकला. आणि तेवढाच मुलाचा फोन आला की तिला डिलिव्हरीला सांगितलंय आणि असं असं बोलवलं. मी तिथं गेले तर ते ऑपरेशन काहीतरी करणार होते. ते सायकल आडवी बिडवी ते सगळं मला कळलं. मग समजून घेतलं मी महाराजांनी का दाखवलं ते. आणि दवाखान्याच्या जवळ आल्यावर तर माझ्या कानात आवाज, मुलगी होणार आहे, मुलगी होणार आहे. मी म्हणलं 3-3 वेळा, काय चाललंय, मुलगी होणार आहे, मुलगी होणार आहे. हा, चांगले जागे पण या ते. तर मी माझ्या मुलीला म्हटलं, अगं माझ्या कानात आवाज येत आहेत मुलगी होणार आहे म्हणून. तर म्हणे, हा तुझ्या डोक्यात असेल, तुला मुलगा पाहिजे असेल आणि नातू पाहिजे असेल, तुला मुलगी होणार आहे म्हणल्या. नाराज झाली का? म्हणजे तिची उलटी फेरी. आणि मला तो आवाज गोड इतका वाटत होता की ज्याचं नाव ते. आणि समोर सुद्धा एकदा मी अशी महाराजांची प्रसादाची वाटी होती इथेच वारज्यात. तर ते एक बाईला चहा पावडर वगैरे आमचं कधीतरी माणसाचं संपतं, तर पटकन नेली माझ्याकडनं. त्याच्यानंतर मी कतारला जाऊन आले, सगळं काही बघितलं. आणि आल्यावर 15 दिवस पूजा करत होते, तरी त्या वाटीचं लक्षात आलं नाही. आणि नंतर मग एक दिवस अचानक आलं, अरे बाबांची वाटी कुठे गेली, सापडे ना. ह्या पोरांनी इकडे तिकडे केलं, अमकं तमकं काय चालू झाली कॅसेट माझी. आणि शोधली, सापडली नाही.
आणि मग बसले खुर्चीत निवांत. तर माझ्या कानात पुन्हा आवाज, अगं तू समोरच्या पोरीला नाही का चहा पावडर घालून दिली. मी ताटदिशी उठले आणि तिला म्हणले, तुला चहा पावडर दिलेली वाटी देते का? ती म्हणली, हा ना काकू, अहो मी पण तुम्ही गावाला गेल्या, मी पण विसरले, घेऊन जा वाटी. आणून दिली. तीही विसरली होती, हैदराबादकडची होती अशी, आणि ती लिटरली विसरलीच. म्हणजे एवढे पत्ते सांगता येतं. तुम्हाला तपस्वी काकांचा पण अनुभव आहे, म्हणजे तुम्ही त्यांना भेटलेत का? त्याच्याबद्दल काय सांगाल का? तपस्वी काका तर माझे घरचेच. बाबड्या बेट्याशिवाय काय बोलणं होतं का? साखर होती, मत होतं. तपस्वी काकांचे पण खूप जवळना अनुभव. तुम्हाला गंमत सांगते, तपस्वी काकांचं भजन आमच्या इथं नायकांच्या इथं खाली होतं आणि मला ते ऐकायची पूर्ण इच्छा होती. पण मला ह्या तब्येतीमुळं हॉस्पिटलला ग्रँडला ॲडमिट व्हावं लागतं. रुबियाला मी ॲडमिट झाले हिरेमठांकडं, आणि काय कोणास ठाऊक, पण मला तिथं काय स्वस्त बसवे ना. तर तेवढ्यात हिरोमेट कधी राऊंडला येत नाही, ते आलेच भेटायला. काय झालं म्हणून म्हटलं, सर माझी एक रिक्वेस्ट पूर्ण करता का? मी आज घरी जाते आणि उद्या सकाळी इकडे येते. मस्तपैकी म्हटलं त्याचे याचे. नाही, मला तोंडाकडे बघितलं, अगं तू ॲडमिट झाली, कशी जाशील एकटी? म्हटलं, काय मी एकटी नसते हो, तुम्ही सोडा मला, मी परत येते, कुठं पळून नाही जाणार म्हटलं. असं सांगितलं. आणि त्या भजन जाणं मिळालं त्या दिवशी. ते म्हणजे तुम्ही ऍडमिट होऊन फक्त भजन ऐकण्यासाठी पुन्हा आले होते? पुन्हा आले विचारण्यासाठी. नाही, सरांनाच विचारलं, मला सोडा म्हणलं, मी सकाळी येते. कुठं सांगते, जिकडं जाईल तिकडे डॉक्टरांची कृपा होते सगळ्यांची. कुणामुळं? तर महाराजांमुळं होते. महाराज पाठीशी असतात आणि एकटीच जाते दवाखान्यात, पण डॉक्टर लोक इतके व्यवस्थित मला सगळे हँडल करतात. सगळे डॉक्टर आजपर्यंत मिळालेले खूप छान. तुम्ही बरेच अनुभव सांगितलाय, तर एक अनुभव जो आहे जो प्रामुख्याने असा विचारायचा वाटतं आम्हाला, की तुमच्या मुलांचं ॲडमिशन सुद्धा शंकर महाराजांनीच करून दिलं होतं असं आम्ही ऐकून आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगा ना आम्हाला? 12वी नंतर, हे 10वी नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले. काहीतरी 82% वगैरे क्लोज झाली होती, याला 79% होते. असा काहीतरी थोडाफार फरक होता. तो मला घरी आला आणि म्हणला, दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला माझं नाव लागेल. काय कोणाच ठाऊक, म्हणलं, हे कुठली आली दुसरी आणि तिसरी राऊंड करत बसलाय, चल मी येते. आणि गेले, बाबांचं दर्शन घेतलं. मला सवय आहे अजूनही, कुठेही जाताना मी बाबांना सांगून जाते, बाबा मला जायचं इकडं, चला माझ्याबरोबर आता. आणि तिथे जाऊन बघितलं तर तोबा 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 लाईन सगळी. बरं, मला स्वतःला कॉलेजचं ज्ञान नाही, काय नाही, माहिती नाही, आणि ह्याच्यात मी तसे गेले. आणि नंतर ती गर्दी पाहून वगैरे मला घरचंही 2 लहान मुलं सोडलेली, घरचंही टेन्शन होतं, आता एक कधी उर करणार, काय होणार. तर मी जोरात असं अंतर्यामातली हाक, जेव्हा तुम्ही इतर वेळेला 100 नाही 1,00,000 वेळेला सांगा, गुरुला सांगा, देवाला सांगा, ती हाक पूर्ण होत नाही. मग जेव्हा तुम्ही आत्मीयतेने जेव्हा एखादी हाक मारली ना, ती मात्र त्यात मिळताल तुमच्या पुढं ती उभी राहतात. तर मी म्हणलं, आम्हाला शिकायला नाहीच मिळालं, कमनशिबी आम्ही, आपण चांगल्या शिकल्या सवरलेल्या बापाच्या मुली आम्ही, नाही शिकू शकलो. म्हटलं, काही अडचणी आल्या ते तुम्हालाच माहिती म्हणलं. आणि ह्याचं तर असं म्हणतात क्षणीच शिपायाचा, म्हणजे हातात काठी बिठी सगळं तिथले शिपाई जसे वापरतात त्या पद्धतीचं ते आला आणि मला एकटीला बाजूला काढले आणि डायरेक्ट प्रिन्सिपलच्या समोर नेऊन दिली या वाटेने. तो रस्ता 2 मिनिटाचाही नव्हता. आणि मग मी गेले, म्हणलं नक्की होईल ना, जावा घरी. आणि त्याच्यानंतर मग मला बोलवलं. मग त्या सरांनी माझ्याकडनं पैसे घेतले. काही पैसेही माझ्याकडं फारसे नव्हते, तेवढीच फी पुरते होते. भाई म्हटलं, यांनी आपल्याला रिसिप्ट दिली नाही, काय विचारावं, तर आपले पैसे अंगावर टाकले तर काय करायचं, असे भ्रमात झाले मी. बाबा म्हणलं, मला आता सांभाळायची वेळ आहे बरं का.
मग मी काही न विचारता आले घरी. पण माझी ॲडमिशन झाली सगळी पूर्ण. विखे पाटलाची सुद्धा अशीच झाली. विखे पाटलाची इंजिनिअरिंग कॉलेज शेवटच्या दिवशी आम्ही निर्णय घेतला, MIT VIT खूप बघितलं, प्रयत्न केले, होणार होतं तिथं काम. आज करतो उद्या करतो म्हणलं. मला भरोशावर राहायला आवडत नाही. मी बाबांना म्हणते काय ते तडकाफडकी मार्ग मोकळा करा. आणि ते केलं. मग शेवटी म्हणलं मी आता विखे पाटलाला जाते. तर विखे पाटलाला जाते म्हणल्यावर मोठे लीडर आहेत काँग्रेसच्या, त्यांचे मी बरोबर सतत असल्यामुळं त्यांना माहिती आहे मी करायची त्यांच्यासाठी काम. असं मला 12 ते 4 या वेळात जे जे काम जमल ते त्यांचे माझे, त्यामुळे त्या मला चांगल्या ओळखत होत्या. त्या माझ्याबरोबर आल्या. नंतर मुलाला मी त्यावेळेला सिद्धारूढ स्वामींचं पारायण करायला बसवलं होतं. आणि माझं असं नाही आहे की मी महाराजांची सेवा करते तर मी गजानन महाराज मठात जायचं नाही, आईंच्या मठात जायचं नाही. मी सगळीकडे जाते, कारण ती दैवत आहेत. त्यांच्यात काही बरोबरी करण्याची आपली लायकी नाही आहे. आपण त्यांचे सेवेकरी आहोत. आणि मी ते जाऊन बसायची आईंच्या मंदिरात पण. आणि मला असं छान वाटायचं तिथं पांडुरंगाचीच भजनं चालायची. वेगळं काय चालतं. जेव्हा आईचं एखादं वाण मूल चांगल्या मुलांच्यात बसलं तर त्या आईला आनंदच होतो ना. तसाच माझ्या गुरुला होतो की माझं बाळ चांगल्या ठिकाणी बसतंय. केव्हाही ह्यांच्या गोंदवलेकरांच्या देवळात जायची. नंतर कर्वे गुरुजी मला भेटलेत. आणि तुम्हाला सांगते ती विखे पाटलाची ॲडमिशन म्हणजे आम्ही पोचलो, जायचं राहायचं, त्याची पोथी वाचतो आम्ही 4:30-5 नंतर पोचलो. कॉलेजची बंद बस झाली. शेवटचा दिवस बस बंद झाली. तर त्या मला धायगुडेताई म्हणतायत आता आपण रिक्षाने जावं लागेल, 500-600 रुपये त्या काळात बिल होईल म्हणल्या. म्हणलं आता काय, आपण एकदा निघालंय ना तर आपण पूर्ण तिथपर्यंत जाऊन परत यायचं. काय होतंय ते बाबांच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. म्हणलं चला. आणि त्याच्या ह्याच्यात तर त्या बाईला भयंकर कौतुक असायचं. किती शिक्षणाचं वेडे यांना, सगळ्याला तयार राहतात वगैरे. तर तेवढ्याच बाबांना म्हणलं चला बाबा आपण रिक्षात जायचं आता, चला. असं बाबांची गप्पा. आणि तेवढ्यात तो कंडक्टर म्हणला नाही कॉलेजची बस सोडतो मी आता. कॉलेजमध्ये जाऊन झालं. येताना बस मिळाली. आणि कॉलेजला ते बंद करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात महाराजांनी विखे पाटलांच्या कॉलेजला भेटायला गेस्ट आले होते म्हणून ते कॉलेज उघडं राहिलं. 6:30-7 वाजता माझी ॲडमिशन झाली मुलाची. होते का अशी सांगा. हकलून दिलं असतं दुसरं कोणी, पण सामर्थ्य मागा असल्यामुळं. आणि नंतर जहागीरदार म्हणून होते तिथं प्रिन्सिपॉल त्या काळात. तर त्यांनी सिव्हिलला ॲडमिशन दिली. तर मला म्हणे तुम्हाला कशाला पाहिजे होती. म्हणलं मला काय कळत नाही. म्हटलं सर तुम्हाला सांगते, मला फक्त कळतं मुलं शिकावी, चांगल्या मार्गाला लावावी. पण माझ्या मुलाने रस्त्यावर 2 हाताळं टाकली, तो बसला तर त्यांनी पोट भरलं पाहिजे, एवढंच मला कळतं. ह्याच्या पलीकडं काही कळत नाही हो. ते तुम्ही आणि तो गोंधळ घाला म्हणलं. आणि त्याचा अशा भाषेत श्यामलताई म्हणल्या वस्ता देता म्हणे परखड. म्हणलं माझं मनात आहे ते मी स्पष्ट सांगते, लपवाछिपी कशाला करू ना. आणि मला खरंच कळत नाही. म्हणलं वडील इंजिनियर होते, सगळं होते, म्हणजे बरेच ऐकलेत, ते ऐकिवेत. म्हणलं आता हे प्रत्यक्ष मला मैदान आलंय गाठायचं. आणि ते ह्याचं. तर नंतर मग काही नाही म्हणले जा तुम्ही, काळजी करू नका म्हणले, तुमचा भाऊ इथं आहे. ते म्हटले बरं का. आणि खरोखर 2-4 अजिबात तुम्ही इकडे यायचं नाही, काही नाही, मी सगळं व्यवस्था बघतो. म्हणजे तर नंतर महाराजांना येऊन म्हणलं महाराज आईबाप जिवंत असताना आपल्या मुलांना लोकांनी का जीव घालावं. नाही पटत म्हणलं मला हे, नाही पटत. मी जिवंत आहे, तुम्ही माझ्या मागे आहात त्याच्या ह्याच्यात. मग त्या श्यामलताईंच्याच नात्यातले भाऊ बिल्डर
अहो ते सुद्धा मला फ्लॅट असे, तू येऊन राहा, तुझ्या मुलाचं ओसतो, कोणी तुला दमडा मागणार नाही, काही नाही, तर राहा इथे, तुझंच आहे म्हणून समज. एवढी कृपा आहे माझ्यावर, तर आणखीन काय पाहिजे. आणि ती ॲडमिशन झाली गुरुपौर्णिमेला. मग क्षीरसागर महाराज आहे बघा, वेदांत बिल्डिंग, त्यांच्याकडे गेले, दर्शन घेतलं. म्हणलं बाबा तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मी सोडले, बघायचं काम तुमचं आहे, मला नाही होणार रोज रोज यायला. आणि असं आहे. तर त्यांनी खूप बघितलं, मेहनत केली आणि त्याला मेकॅनिकलीला ॲडमिशन. आज आयुष्यात भयंकर सक्सेस आहे, खूप सक्सेस आहे. मी मुलालाही म्हणते, हा तुझा मोठेपणा नाही, तू जगातला एकमेव हुशार नाही आहे, बाबांच्या छताखालीच म्हणून सगळं चालतंय, बाबांना विसरू नका. आणि नाही विसरत मुलं सुद्धा माझे, सगळेजण करतात व्यवस्थित सेवा, हे मांडतात. मग त्यामुळं आनंदी आहे मी खूप. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा, आणि ताईंकडनं अजून अनुभव ऐकायचे असल्यास तेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.